आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सांबार मेदूवडा. सांबार मसाला बनवण्यापासूनची पाककृती आज आपण दाखवणार आहोत, तर नक्की पहा. आणि बरं, चटणीची रेसिपी आपण बरेचदा या चॅनलवर दाखवलेली आहे, त्यामुळे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. मेदूवडा आणि सांबार करण्यासाठी आपण इथे उडदाची डाळ एक 4-5 तास भिजत ठेवलेली होती आणि ही छान भिजलेली आहे अशी. आता आपण काय करूया, ही आपण वाटून घेणार आहोत उडदाची डाळ मेदूवड्यासाठी. सांबारमध्ये घालण्यासाठी आपण इथे शेंग घेतलेली आहे, त्यानंतर पिवळा आणि सफेद भोपळा घेतलेला आहे, बारीक चिरून धुवून वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती आणि ती तुरीची डाळ आपण 2-3 तास भिजत ठेवलेली होती. त्यानंतर आपण कुकरला 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ती चांगली शिजवून घेतलेली आहे. त्या बाजूला आपण तेल घेतलेलं आहे, हिंग घेतलेलं आहे, कांदा आणि टोमॅटो थोड्या मोठ्या आकाराचे मीडियम साईजचे कापून घेतलेले आहे. आणि सांबार म्हटलं तर कढीपत्ता भरपूर हवा, त्यामुळे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आपण अजून वेगळे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. आपण त्या गोलवाल्या ज्या मद्रासी मिरच्या म्हणतात त्याला बहुतेक, तर त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं आहे खोबरं आणि आलं, सोबत घेतलेलं आहे चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि त्यासोबत आपण घालणार आहोत राई, जिरं आणि थोडं लाल काश्मीरी पावडर. सोबत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. सांबार मसाला आपण बाहेरून आणणार नाही आहोत, घरीच तयार करणार आहोत. तर ते कसं तयार करणार आहोत, तर त्याचं हे साहित्य, त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत, त्यासोबत घेतलेली आहे 1 चमचा तुरीची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 2 चमचे भरून धण्याची डाळ. तुम्ही बेडगी मिरची वापरा किंवा लाल काश्मीरी मिरची वापरा, तुमच्यावर आहे. 1 चमचा जिरं, 10-12 काळी मिरी, हळद इतकं आपण ह्याचा मसाला करणार आहोत. तर चला आता आपण करायला घेऊया. चला आता आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण त्यात घालूया तेल आणि सगळ्यात आधी आपण करणार आहोत सांबार मसाला. तुम्हाला जर अशा प्रकारे करायचा नसेल तर तुम्ही बाहेरून पण सांबार मसाला मिळतो, तर तो तुम्ही यूज करा तरीसुद्धा चालेल. आता आपण घालूया त्यामध्ये हे सगळे मसाले. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, आपण डाळी घेतलेल्या होत्या, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. मंद आचेवर हे सगळं करा, पण तुम्ही एकदा तरी असा प्रकारे ट्राय करून बघा. सांबार खूप छान होतो, अगदी आपण जसं हॉटेलमध्ये मागवतो सेम तसाच होतो. आता आपण घालूया मेथीदाणे, त्यानंतर धने घातलेले आहेत, सोबत घालूया जिरं, त्यानंतर घालूया काळी मिरी. आता हे छान परतवूया आणि तुम्ही पाहू शकता आपण जी डाळ घातलेली होती ना, तुरीची डाळ, त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आता आपण त्यात घालूया मिरच्या. तुम्ही कोणत्याही मिरच्या वापरू शकता, लाल काश्मीरी वापरा किंवा बेडगी मिरची वापरा तरीसुद्धा चालेल. बघा छान असा सुगंध सुटलेला आहे. नक्की हा मसाला ट्राय करा, तुमचा सांबार हा टेस्टीच होणार. हा बघा आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा आता थोडा थंड होऊ दे, मग आपण हा बारीक करून घेऊया. आता तो मसाला काढून घेतला आणि त्यामध्ये आपण घालतोय खोबरं आणि आलं. अर्धा इंचच आलं घेतलेलं आहे. आता हे 1-2 मिनटं परतवायचं आहे, जास्त परतवायचं नाही आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊया.
एका बाजूला आपला मसाला थंड होतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय, हा जो भोपळा घेतलेला आहे आणि शेंग घेतलेली आहे ना, ही थोडी आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे थोडीशी शिजवून घेणार आहोत, जास्त नाही. तर ह्याला थोडा कड आला ना की आपण गॅस बंद करून टाकूया. आता हा मसाला ना आपण मिक्सरमध्ये घालूया आणि त्यामध्ये ना आपण 1 छोटा चमचा हळद पण घातलेली आहे. आता हे आपण बारीक करून घेऊया. हे बघा आपण ना हे आता बारीक करून घेतलेलं आहे. आपण ना झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता छान असा बॉईल झालेला आहे, त्यामुळे आपला सांबार करताना वेळ पण वाचेल. आता हे बंद करून घेऊया. चला आता आपण सांबार करायला घेऊया. आता आपण लगडी ठेवलेली आहे, त्यात घालूया तेल. 1 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण घालूया 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं, सोबत घालूया कढीपत्ता, 1 छोटा चमचा हिंग, आता ना आपण काय करणार आहोत हे परतवून घेऊया आणि त्यात घालूया टोमॅटो आणि कांदा. 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. त्याचे मोठ्या साईजमध्ये त्रिकोणी आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे छान असं थोडं परतवून घेऊया आणि 2 मिनिटं शिजवून घेऊया. आता वरतून ना आपण मगाशी जो बारीक चिरलेला कांदा होता ना तो सुद्धा घालूया आणि तो पण यामध्ये शिजवून घेऊया. आता आपण काय करूया, यामध्ये मगाशी ज्या भाज्या आपण वाफवून घेतलेल्या होत्या ना त्या घालूया आणि त्याचं पाणी सुद्धा आपण घालूया. जे भाज्यांचं पाणी आपण शिजवण्यासाठी घातलेलं होतं ना तेच पाणी आपण सांबारासाठी यूज करणार आहोत. आणि त्यासोबत आपण घालूया तुरीची डाळ, ही आपण शिजवून घेतलेली होती. तुम्ही पाहू शकता छान असं उकळलेलं आहे. भाज्या तर आपण आधीच शिजवून घेतलेल्या आहेत आणि डाळ पण, त्यामुळे काय जास्त वेळ लागणार नाही. आता मगाशी आपण जो वाटण केलेलं होतं सगळं भाजून धने वगैरे ते घालूया आता आपण यात. तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. आता आपण काय करूया, ह्याला ना थोडी उकळी घेऊया. हे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये घालूया लाल काश्मीरी पावडर. त्यामध्ये आपण घरचा मसाला वापरणार नाही आहोत. सोबत घालूया चिंचेचा कोळ. आम्ही 2 चमचे भरून चिंचेचा कोळ घेतलेला आहे. चमचा लहान आहे आणि थोडंसं गूळ घालतोय, जास्त नाही. 1 छोटा तुकडा गूळ घातलेला आहे आणि घालूया मीठ. जवळजवळ सगळे इंग्रेडियंट्स आपण घालून झालेले आहेत. आता हे छान मिक्स करूया आणि ह्याला अजून एक 5-6 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. झाकण देऊया, मंद आच करूया आणि 5-6 मिनटं शिजवून घेऊया. आपण ना झाकण काढूया. बघा 10 मिनटं आपण चांगली शिजवून घेतलेली आहे आणि आपला सांबार तयार झालेला आहे. आता आपण वरतून त्यात घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. आता ना आपण याचे मेदूवडे तयार करायला घेऊया. आता यामध्ये आपण घालूया थोडी कोथिंबीर, थोडा कांदा. तुम्हाला जर हे नको असेल ना तर तुम्ही कांदा नाही घातलात तरी चालेल, पण मीठ घातलेलं आहे, पण कोथिंबीर नक्की घाला, खूप छान होतात. आता हे मिक्स करून घेऊया. बघा छान असं घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं.
आणि एकीकडे आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. आपण ना आता मेंदूवडा करायला घेऊया. आपण काय करणार आहोत, हे बघा, इथे मध्ये होल पाडायचा. गाळण घेतलेली आहे जी आपली नॉर्मली घरात असते चहाची, ती त्याने आपण मेंदूवडे तयार करत आहोत. तुम्हाला जर हाताने जमत असतील तर तुम्ही तसे केलेत तरीसुद्धा चालेल, पण ह्याने पण फार सुंदर होतात. तुम्ही पाहू शकता, आपल्याला ना दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आपला कलर ना थोडा गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करत राहायचं आहे. मीडियम आच ठेवा आणि हे फ्राय करून घ्या. बघा, छान कलर चेंज झालेला आहे. खूप सुंदर दिसतात आपले मेदूवडे. तुम्ही पाहू शकता, छान असा गोल्डन कलर आलेला आहे. म्हणजे आपला मेदूवडा तयार झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता मेदूवडा तर आपला झालाय. आता काय राहिलंय, सांबारावर आपण करणार आहोत फोडणी. तर ती फोडणीची तयारी आता करायला घेऊया. आपल्याला करायची आहे फोडणी. तर त्यासाठी ना आपण तेल घेतलेले आहे, त्यामध्ये घालूया हिंग, सोबत घालूया लाल मिरच्या आणि परतवून घेऊया 2 मिनिटं. बघा, आपली फोडणी छान झालेली आहे आणि आपलं सांबार तयार झालेलं आहे. अशा प्रकारे सांबार मेदूवडा नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.